हा पालखी महामार्ग आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या रस्त्यानं जात असते. पालखी महामार्गाच्या बरोबरीनं जेजुरी हे खंडोबा महाराष्ट्राचं दैवत आहे. या सगळ्या पातळीमध्ये ही टोलची जी अलाइनमेंट आहे का, ही जी जागा आहे, ही जागा मुळात चुकीची आहे. या ठिकाणी पालखी महामार्गासाठी कुठल्याही वाहनाला टोल नाही लागला पाहिजे. कारण राज्यातून या मार्गाने जाणारी जी वाहनं आहेत, स्थानिकांना तो टोल नाही लागला पाहिजे, परंतु पांडुरंगाच्या दर्शनाला जाणाऱ्या माणसांना सुद्धा, वाहनांना सुद्धा टोल नाही लागला पाहिजे. शेतकरी आता पुरंदर तालुक्यात माल घेऊन सासवड जेजुरी या ठिकाणी जाताना त्याला 105 रुपये जाणं, 105 रुपये येणं, या दोन्ही पद्धतीचा टोल लागतो. हा अतिशय अन्यायकारी आहे. कारण भाजपा सरकार, आत्ताचं सरकार हे लुटारू आहे. शेतकऱ्यांच्या असेल, कष्टकऱ्यांच्या असेल, कामकऱ्यांच्या असेल, आज आपण पाहतोय गाडी घेताना पण टोल आहे. प्रत्येक ठिकाणी त्याचा टॅक्स जर याचा विचार केला तर तुम्ही वन टाईम टॅक्स म्हणता आणि या पद्धतीचे टोल त्या ठिकाणी लावून नागरिकांची पिळवणूक, लूट करता, हे अतिशय अन्यायकारी आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जर ही टोलमाफी नाही झाली, पुरंदर तालुक्यातील लोकांना, वाहनधारकांना टोलमाफी नाही झाली तर पुरंदर तालुका काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेसच्या वतीनं टोल नाका फोडण्यात येईल असं आम्ही जाहीरपणे या ठिकाणी मांडतो.